कसले बघ शेंगटी आहे मला घेऊन आहे मेले शेंगटी काढलं ह्याची बे पुढे ह्याच्यामुळे शेंगटी आहे तर मस्त आहे की सकाळी पावसाचं नाव नाही ऊन लागता पाऊस कल लागान गेलो वाटता ह्या बघा आणि आता मस्त ह्या बघा वरती सगळा पुरा क्लिअर आणि आमचा शेतकरी राजा यो आणि ऊन जाम लागतं हे बघा वरतीच बघू शकता सूर्य कसलं तापता तो इले आणि पाऊसच नाही काय या. नमस्कार मित्रांनो, मी अशी स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या कोकणात ना थेट. आणि मी आज सकाळी इले म्हणजे आता जिले बँगलोर ट्रेनने आणि माझ्या पाठीमागे बघू शकताच आमचं शेतकरी मुंबई गुतो 2-3 दिवसापूर्वी इलो आणि आज तो आता आमच्याकडे लावूक सुरुवात केल्याने आता पण ह्या बघू शकता तुम्ही सगळा वर तापता परत एकदा पावसानं दडी मारल्या ना आता परत ढगांका मग वाटतं होल पाडूचो लागतो खालना तेव्हा काही पाऊस पडतो. तर असो लावूकचं सुरुवात केल्याने चिखल झालो आणि ह्या बघा आता ह्या सगळी झाडं होती पहिली कांद्याची सगळं तोडून टाकले बघाच सगळं ओपन. तर आजच दिलं जरा बघूया लावणी करूचं जरा व्हिडिओ बनवूया आणि संध्याकाळी बघूया काहीतरी माशांका जाऊ गावला तर आपला. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल त्या चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तर आपण आता जाऊया आमच्या शेतात. कल लावलेलास काय कल सुरुवात केलास कल आमच्याकडे सुरुवात केला म्हणजे बहुतेक जणांनी मग वाटतं कलच केलं नाही पण या पावसानं जरा जडी मारली त्यामुळे. आणि ह्या बघा आमच्या शिवाजी पुतळ्याचं काम ऑलमोस्ट झालेला. मूर्ती बसूची आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या काढतलेत पहिले त्या जुना होता आणि इकडे मूर्ती बसूची आहेत. आता कधी बसवतं काय माहिती. आवाज येता ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर चालू केले नाही सगळीकडे. पहिले जोता होती बैलांची ती आता कोणाकडेच नाही आहेत सगळे आपले ट्रॅक्टर आता काम पटकन आटपू बघतं सगळं. आपण जाऊया आता थेट शेतात आमच्या चला. तर मंडळींनो आमचं चिखल झालो तो आता दाखवलं आहे तो मोठं वापस कलच संध्याकाळी लावल्याने कलच सुरुवात केल्याने आमच्याकडे लावू का म्हणजे बहुतेक जणांनी कलच केल्याने त्याचा आता तर तो बारको वापो करून लावतो जातात म्हणजे चिखल करून झालो पाणी पण नाही आणि वरचा लय तापता त्यामुळे पावसाचं काय चिन्ह दिसत नाही. मस्त गेले सकाळी आंघोळ केले 2 भाकरी रगडलं माशांसोबत आणि आता आईक बळाव जातं आहे तर ज्या ठिकाणी आम्ही भात पिरला तर काढतात त्या ठिकाणी आई एकटीचा काकी शाळेत गेली तर बघूया अकडी कोणला ट्रॅक्टर हा कोणतं तरी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता इले 2 दिवस म्हणजे आता शेतीचे व्हिडिओ तुमका बघू भेटले आणि रात्री बायचान्स जर माशांका किंवा कुर्ली पकडून गेला होता तो पण तुका व्हिडिओ दाखवी. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. काय म्हणता सकाळी इले पाऊस गेलो या काय तापता या तो लावल्याने बापू काढतो सगळं हो. आता हे जरा जाऊया आम्ही आईक बोलवूक चप्पल हेच काढते आणि हे बघा ह्यो वापो आहे ना दिसत असतो तुमका एवढं मोठं तो हुकून ठेवलेलं आहे. आता चला सांगत आपला. तर मित्रांनो हे बघा आम्ही एवढं तर रोपेलेलं हय का मग वाटतं ह्या वेगळा मध्ये अशी थोडीशी मेर घातलेली आहे ह्या वेगळा आणि तो लाईनीत तेवढं एक आणि अकडी शाम्यांची लावतात वाटतात पाय बरोबर राहून जात मध्ये दूर घातल्याने होय. तर हय लावूक सुरुवात नाही करू कारण इकडे पाणी नाही त्यामुळे कारण इकडे जरा पाणी लागते मध्ये उरबे आहेत मोठे त्यामुळे चिखलला पाणी व्हाया
सर्व काढण्यालायक झालो हा तरी, वाढलो हा सर्व तरी. काय करणार बाबांनो आता पावसाचा. वर बघता सगळा निवळ झाला आणि समोर बघा शिंगोबाचा व्ह्यू कसा दिसता तो मस्तपैकी. अजून हिरवळ झाली नाही बऱ्यापैकी, अजून कोण गेले नाहीत यावर्षी, कोण गेले नाही पण. तर एका सर्व आमचं काढ आहे, म्हणजे पूर्ण काढूच लागतं, आवड ठेवीत नाही आम्ही. आणि सहसा आम्ही आवड ठेवीन काढीतच नाही, कुपळूनच काढतो. त्यामुळे आता कुपळून काढूक पाणी पण नाही आहे एवढा, त्यामुळे कुपळून काढूक गेला तुटा नेतलो तर. पाऊस तर काय जाम ऊन लागतं या कापण्याच्या सारख्या. चल आता काय करतलं. किती प्रकारचे, 3 प्रकारचे आहेत वाटतं याच्यात. पाणीच नाही आता रो काढूक. तर सागऱ्यांचं लावून झालो आणि आमचं आता लावूक सुरुवात केली. म्हणजे एवढंच थोडंच, जास्त नाही. अजून भाऊ गेलास तिकडे पाणी पण नाही, वळीवर का हळद पेरले नाही ती पण नाही रुजली. सगळं मळं अजून रिकामी आहे, पावसाचं नाव नाही. तर हे बघा वरना पाणी सुकत चाललं, त्यामुळे सगळे मासे खाली उतरतात. तर बघ कसलं मर आहे असले. हे बघ शेंगटी आहे, मळ घेऊन आहे आम्हाला शेंगटी आधी पाहिजे. ही शेंगटी काढलं ती बघ एक पुढे नाही तो मळ घेऊया. शेंगटी आहे ही. केव्हा येईल तू? सकाळी सांगते का बँगलोर ट्रेनने. बाईक तर एकदा आता येईल कुबड आली तू. हा नाही रिक्षाने दिलं ह्याच्यापर्यंत, थोड्या एसटीने दिलं मी. काढ बघू बिळात ना किती आहेत ते. इथे पण येतं खन ती माती खन. आहेत ना सगळं पाणी हे बघ. दुसऱ्यात बाहेर पडा. तर आमचं आता छोटंच कोपरो चिखल गेल्याने तो आता होत दोघं लावणारी. काकी शाळेत गेली आता काय होत काय, आता काय त्याच्यानंतर काय वाटत नाही चिखल करतील, कारण पावसाचं तर काय चिन्ह दिसत नाही, त्यामुळे पाणी पण नाही. इकडे लावतात प्रत्येकांची. आता पाठी बघितलं बाहेर गेलो सकाळी माशांसाठी, मी पण त्याच्यासाठी गेले, पण पावसाचं नाव नाही, पावसच नाही. जेव्हा बघू शकता हे आमचं वापवा हे पाणी भरपूर असतं, पण आता काय पाणीच नाही. काय नाही जाऊया ह्या काय सगळा सुक्या सरसरीचा काय लावायचा याच्यात, पाणी काय नाही आणणार. दूध तर मारून झाली यावे. सध्या सगळा कोरडवाहू झाला. निसर्गाचा काय समजत नाही, कधी काय पलटात. बायगोने उपासतात पाटातात. मग बऱ्यापैकी आहेत, शेंगटे पण चढलेत, म्हणजे मासे चढले वरती. पण आता त्या डोबाने राहतले ना मासे, ते आता माका वाटतं मरतले जर पाऊस नाही लागलो तर. आता डोबा उस्मानच मासे काढणार. आमका ना हय भेटतात, हय आम्ही आक्या लावता, म्हणजे असं पागरा लावता, तेव्हा हे मासे चढतात. पण अजून करूक नाही, कारण हेच नाही, पावसच नाही, त्यामुळे पाणीच नाही, लावून पण फायदो नाही. करून ठेवले नाही असताना ऐके. आज रात्री बघू काय, जरा काहीतरी जाऊ काय माशांका, नाही तर खुरल्यांका जाते. जरा चप्पल आणते तिकडनं, पाटात जाऊन धुऊ काय. बरा वाटला जरा इल्यावर, नॅचरल हवा. हो चाबू चला. तर मित्रांनो, हे सागांचं व्हिडिओ कोणी बघितले नसतात मागच्या वर्षी माझ्या चॅनलवरती. हे टिश्यू साग आहेत, दीपक असमाने लावले नाहीत आमच्या वाडीतले. बडोद्यामध्ये कामागत कणकोळी राहतात ते, आणि ह्यो वापू त्यांनी यंदा लवकर लावून घेतले नाही, कारण ह्या वाप्याक ना
लवकर लावले म्हणजे जेव्हा पाऊस पडता मोठो ना, म्हणजे पावसात पाणी जागा आता सध्याचं पाणी नाही आहे, पाणी असल्या सगळ्या वरच्या वाप्यांमधलं पाणी ह्या वाप्यात येतं, त्यामुळे इकडे लावू ना पॉसिबल होत नाही. म्हणून त्यांनी यावर्षी लवकर चपल्याने बघित असतात तो लवकर चपला असे व्हिडिओ आपला तर वो लवकर लावून केल्याने मोकळं बरा केल्याने लावल्याने तर येर मोकळी झाली. भाई अजून उपासत जाऊया, ढोरा सोडून देते जरा. तर इकडे फायनली आमचं तारू आता जो आपण लावून होईत म्हणजे झालो, दोघांनी दाबल्याने आता एवढंच भाग रोवलं कारण छोटं होतो त्यामुळे. कसला सोनम नाही हा, जरा इलोय पातळ लावणी आहे जरा जाऊचा फोंड्या. कारण मागे पाऊस पडायच्या अगोदर मी 30 लिटर पेट्रोल आणलं, तर आता मला वाटतं 4 लिटर हा बाकीचा पेट्रोल फिनिश सगळा झाला. उकळ बिकळ त्याच्यात 2 वाफे लावून आता 2-4 लिटर पेट्रोलला परत थोडा आणून ठेवायचा. पेट्रोल लय लागतं यांका. जोता होती तेव्हा चल, जोता होती तेव्हा ठीक होता. संध्याकाळी काय करताला, संध्याकाळी काढू पण नको, पाणी घाया कशा काढतात मग तोडून काढतला. तर मित्रांनो असं होतो आताच्या इरडीचो व्हिडिओ. तर आता एक वापर तुमचं लावल्याने आणतो, कल संध्याकाळी तो दाखवले ना मोठो नाही तो लावल्याने आईला उभारीला कसं दिसतं. तर कारण तिकडे उंबाळा त्यामुळे पाणी आहे, बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघितलास पाण्याचं नाव नाही आहे. कारण जो तो आता लावता ज्या ठिकाणी पाणी आहे म्हणून त्या ठिकाणी ते लावतं, आणि ज्या ठिकाणी पाणी नाही आहे सगळा सुक्या झाला. कारण सकाळपासून गेल्यापासून एवढा ऊन लागताना गरम पण होता ज्यानं. तर आता तरी इथे थांबतो आहे, जरा फोंड्या येते, पेट्रोल पण नाही. संध्याकाळी काका म्हणतं जाऊया जरा माशांका खडस मारूक. तर अरे तर बघूया संध्याकाळी खडसांका भेटता काय, दिसले तर मारू काय 4-5, नाहीच काय दिसला तर आपला तिकडे यायचं कुर्ल्यांग जायचं, पण काहीतरी करायचं. पण आताचा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया, तोपर्यंत आता असं इथपर्यंत, तोपर्यंत शेतीचे व्हिडिओ आणि तुमका माशाचे आणि कुर्ल्याचे व्हिडिओ बघू भेटतील. लयच वाढला यायला बेकार दिसतं. तर टाटा आणि बाय बाय, काळजी घ्या, सून राहा. त्या उन्हाळा तुला काय चलत नाही, समजतच नाही. चला.